हे आहे वरुड तालुक्यातील सर्वात जास्त डॉक्टर इंजिनियर घडविणारे ई-स्कूल। आम्ही शिकत आहोत ई-स्कूल मध्ये। आम्ही शिकत आहोत ई-स्कूल मध्ये। ई-स्कूल मागील 18 वर्षांपासून वरुड शहरात दर्जेदार शिक्षण देऊन शेकडो डॉक्टर इंजिनियर घडवत आहे। वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबई सारखे दर्जेदार शिक्षण आपल्या वरुड शहरातच मिळावे यासाठी पवन खंडेलवाल सर यांनी हे ई-स्कूल 18 वर्षाआधी सुरू केले। मी ई-स्कूल नावाचं कोचिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते 2006 मध्ये वरुडमध्ये चालू केलं होतं। माझं स्वतःचं BE मेकॅनिकल पुण्यावरून झालेलं आहे। मी या उद्देशाने पुण्यावरून वरुडला आलो होतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलांना भविष्यातल्या जे एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, इंजिनिअरिंगचे असो किंवा मेडिकलचे असो, MST CET असो, तेव्हा MST CET राहत होती, त्याच्यानंतर मग MST CET, नीट, JEE मेन्स ॲडव्हान्स यासारख्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्या तालुक्याचे विद्यार्थी, रूरल एरियाचे विद्यार्थी त्याच्यामध्ये कसोटीमध्ये खरे उतरले पाहिजे, त्यासाठी हे कोचिंग इन्स्टिट्यूट आपण चालू केलं होतं। 10वी-12वी नंतर काय यासाठी विद्यार्थी आणि पालक नेहमी संभ्रमात आणि मुलांच्या भविष्याच्या चिंतेत असतात। तर अशा सर्व पालक विद्यार्थ्यांना याचं उत्तर आपल्या वरुड शहरात 18 वर्षांपासून शेकडो डॉक्टर इंजिनियर घडविणाऱ्या ई-स्कूल येथे मिळते। ई-स्कूल वरुड येथे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांचा बेस स्ट्रॉंग होतो, त्यांना शिस्ततेत अभ्यास करण्याची सवय लागते। विशेष म्हणजे येथे ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन क्लासवर जास्त भर दिला जातो आणि येथील अनुभवी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची प्रगती वाढत जाते। या ठिकाणी सर्व डिजिटल क्लासरूम, अभ्यास करण्यासाठी मुलं आणि मुलींकरिता सेपरेट लायब्ररी, ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीमुळे क्लास अटेंड करता आला नसेल अशा विद्यार्थ्यांना आधीचा क्लास करण्यासाठी स्टडी रूम व टॅब सुविधा उपलब्ध असून रिसेप्शन, कॅन्टीन, निसर्गरम्य वातावरणात बसण्याकरिता व जेवण करण्याकरिता सुविधा, बाहेरगावी राहणाऱ्या मुलींकरिता हॉस्टेल आहेत। या ठिकाणी विद्यार्थी थेट पवन खंडेलवाल सरांशी भेटून काही अडचणी किंवा डाऊट्स क्लिअर करू शकतो। अशा बऱ्याच सुविधा ई-स्कूलमध्ये असून यामुळेच नेहमी ई-स्कूलचे विद्यार्थी टॉप मेरिटमध्ये असतात। या ठिकाणी वर्ग 8 ते 12चे क्लासेस सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल एंट्रन्सचे सर्व क्लासेस, MST CET, नीट, JEE यासारखे सर्व क्लास उपलब्ध असून यामुळे ई-स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण घेऊन आता वरुडचे विद्यार्थी आपल्या शहरातच राहून आपले स्वप्न पूर्ण करू शकतो। यामुळे ई-स्कूलमध्ये दर्जेदार शिक्षण घेऊन आता वरुडचे विद्यार्थी आपल्या शहरातच राहून आपले स्वप्न पूर्ण करू शकतात। ई-स्कूलमध्ये शिक्षण घेऊन ज्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडलाय अशा विद्यार्थ्यांनी आपला अनुभव सांगितलाय, पाहूया। हॅलो, माझं नाव वैभवी शहाणे आहे। मी मोर्शी या तालुक्याची रहिवासी आहे। क्लास 10 झाल्यानंतर मला सर्वात मोठा प्रश्न होता की मी माझं 11-12चं एज्युकेशन कुठे पुढे परसीव्ह करू, कारण मोर्शीमध्ये एवढ्या फॅसिलिटीज आहेच नाही। तर मग मला माझ्या रिलेटिव्स करून ई-स्कूलबद्दल माहिती पडलं। ई-स्कूलमध्ये सर्वांचा एम काय असतो, 10वी नंतर एंट्रन्स एक्झाम करायच्या, पण माझा एम हा होता की बोर्डमध्ये चांगले मिळाले पाहिजे आणि एंट्रन्समध्ये चांगले मिळाले पाहिजे। तर ई-स्कूलमध्ये आल्यानंतर मला इथे माहीत पडलं जेवढं इम्पॉर्टन्स इथे एंट्रन्सला दिला जाते तेवढं बोर्ड्सला दिला जाते। आणि इथे जेव्हा मी आली तेव्हा मी सरचं टीचिंग बघितलं। सरचं टीचिंग हे फुल कन्सेप्च्युअल आहे। जोपर्यंत इथल्या मुलांना तो जो कन्सेप्ट आहे पर्टिक्युलर तो समजत नाही तोपर्यंत सर त्याला एकदम चांगल्याने एक्सप्लेन करतात। यामुळे फिजिक्ससारखा कठीण विषयसुद्धा आपल्याला सोपा वाटायला लागतो। अजून इथे राहण्याचा एक सर्वात मोठा हा बेनिफिट आहे की सरला प्रत्येक गोष्ट जी आहे ते डिसिप्लिनमध्ये पाहिजे असते। स्टडी रूम एकदम प्रॉपर टाईमवर, स्टडी रूमची फॅसिलिटी सकाळी 6 ते रात्री 11पर्यंतची फॅसिलिटी आहे। तुम्ही बिलकुल टाईमवर या, टाईमशीर अभ्यास करा। काही डाऊट असले तर सर इथेच केबिनमध्ये असतात, सरांना विचारू शकतात। ही फॅसिलिटी खूप चांगली आहे। त्यावरून इथचं जे स्टडी मटेरियल जे आहे ते एकदम प्रॉपर मटेरियल आहे। सगळे PYQs, सगळ्या एक्झामचे PYQs वगैरे सॉल्व्ह करून घेण्यात येतात। जे चॅप्टर कठीण आहे, जर आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येत तर पर्टिक्युलर चॅप्टरचे एकदम 100, 150, 500 MCQ घेऊन प्रॅक्टिस करून घेतात की आपल्याला तो पर्टिक्युलर सब्जेक्ट खूप सोपा वाटायला लागतो। ई-स्कूलमध्ये राहून माझ्यामध्ये सगळ्यात मोठा बदल आला आहे। मी प्रत्येक गोष्ट डिसिप्लिननी करत आहे। इथे आल्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे आता मला नक्की खात्री आहे की जे माझे ड्रीम्स आहे फ्युचरमध्ये ते मी अचीव करू शकेल। नमस्कार, मी राम गव्हाणे। मी आता 12th एक्झाम इथून दिली आहे वरुडमधून। मी वरुडचा रहिवासी। मी पुण्याला गेलो होतो ॲक्च्युली
अकरावी करायला. मला माझ्या मित्रांनी सांगितलं की पुण्यामधलं शिक्षण एवढं चांगलं आहे, तिचे कॉलेजमधलं शिक्षण एवढं चांगलं आहे की तुम्हाला एंट्रन्सच्या बॅचेस किंवा कोणत्याही वेगळ्या कोचिंग सेंटर लावायची गरज नाही पडणार. पण त्याचं एक्झॅक्ट उलटं झालं. मला तिकडे जाऊन माहीत पडलं की तिकडे फक्त बोर्डपुरती शिकू शकतात, पण एंट्रन्सपुरती नाही शिकू शकतात. आणि मेस आणि बाकीच्या गोष्टीच्यामुळे सुद्धा मला हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा झाले, तर मला वरुडला यावं लागलं अर्जंटली. त्यानंतर माझ्या डोक्यात खूप प्रश्न सुरू होते की मी कोचिंग कुठे लावू किंवा ऑनलाईन करू का ऑफलाईन करू. एवढं सगळं झाल्यानंतर मला माझ्या रिलेटिव्ज माझा भाऊ इथे ॲक्च्युली होता, त्याच्या थ्रू मला माहीत पडलं की ई स्कूल नावाचं कोचिंग सेंटर रोडमध्ये आहे. पवन खंडेलवाल सर याला चालवतात आणि त्यालासुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट भेटले आहे. त्याच्यामुळे त्याचे बोर्ड एक्झाममध्ये खूप छान स्कोर झाला, एंट्रन्स एक्झाममध्ये सुद्धा त्याचा छान स्कोर झाला. त्यामुळे मी असं डिसाईड केलं की मी इथे कोचिंग सेंटरला एकदा व्हिजिट देऊन पाहिजे आणि फर्दर ॲडमिशन प्रोसेसचं पाहू कसं. इकडे आल्यावर मला सगळ्यात पहिले कोचिंगचे सगळं काही कोर्स वगैरे मला यांच्या स्टाफनी खूप चांगल्याने समजून सांगितलं. इवन सरसोबत माझी खूप चांगल्याने भेट झाली. त्यानंतर फीज वगैरे ॲडमिशन वगैरे झाली. मग मी ते कोचिंगला सुरू केल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जे आली लक्षात ते होती स्ट्रिक्टनेस, डिसिप्लिन. या सगळ्याच्यामुळं खूप मोठा फायदा झाला आहे ह्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. सगळ्यात जास्ती महत्त्वाचं म्हणजे मॅथ्स सब्जेक्टच म्हणायला पाहिजे. सरचा हँड एवढा चांगला जबरदस्त बसला आहे, त्यामुळे आम्हाला मॅथ्स खूप जास्ती सोपं झालं आहे. इवन त्याच्यासोबत तेच सर फिजिक्ससुद्धा शिकवतात, ज्यामुळे कनेक्शन एवढं जोरदार जमलं, ज्यामुळे फिजिक्ससुद्धा जवळपास सोपंच वाटायला लागलं आहे. आता बोर्डची एक्झाम दिली, परफॉर्मन्स खूप छान झाला आहे आमचा त्यामध्ये. आणि ई स्कूलच्यामुळे आम्हाला पुढे येणाऱ्या भविष्यात खूप मदत होईल अशी मी आशा करतो. हाय, मी गौरी सवालाखे. माझी 10th झाली. मला 10thमध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले. मला नंतर एंट्रन्स एक्झाम जॉईन करायची होती आणि सोबतच 12th बोर्ड पण चांगल्या प्रकारे करायचं होतं. त्यामुळे मला माझ्या रिलेटिव्हकडून माहिती मिळाली की स्कूल खूप छान आहे. स्कूलमध्ये सर्व काही फॅसिलिटीज आहे. मी स्कूलला भेट दिली, सरसोबत संपर्क साधला. सरनी मला खूप इन्फॉर्मेशन सांगितली, 11th-12th इम्पॉर्टन्स सांगितले. नंतर मी स्कूल जॉईन केलं. मला इथल्या फॅसिलिटीज खूप आवडल्या. इथे कॅन्टीन आहे, स्टडी रूम आहे. स्टडी रूमचं टायमिंग सकाळी 6 ते रात्री 9पर्यंत असते आणि काही जणांना जर रात्री 11पर्यंत जॉईन करायचं असेल तर ते पण करता येते. सर प्रत्येक वेळेला लक्ष ठेवत राहते. कोणाचे डाऊट्स, डिफिकल्टी असेल तर ते सर सॉल्व करण्यात मदत करते. सर कॅबिनमध्ये असतात. सरसोबत कोणत्याही प्रकारचे जर क्वेश्चन वगैरे असेल तर तो डिस्कस करता येते. कोणतीही अडचण असेल तर सर ती सॉल्व करण्यात मदत करते. इथलं स्टडी रूमचा टायमिंग प्रॉपर पाहिजे. सर जर स्टडी रूमचा टायमिंग प्रॉपर नसला तर सर पनिशमेंट देतात. आणि इथलं सर प्रत्येक कॉन्सेप्ट एकदम क्लिअर करून देतात. जिथपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला समजत नाही तिथपर्यंत सर तो कॉन्सेप्ट त्याला क्लिअर करण्यात मदत करतात. आणि सोबतच सर 11th-12th नंतर कसं करायचं, इथलं डिसिप्लिन वगैरे खूप पक्का आहे. आणि इथलं जे डिसिप्लिन आहे, डिसिप्लिनमध्ये अभ्यास करणं ते मला लाईफटाईममध्ये कामी येणार आहे असं मला वाटते. आणि इथे राहून मला खूप कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आहे आणि माझे पुढच्या आयुष्याला वळण लागलेलं आहे. माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. स्कूलमध्ये जॉईन झाल्यामुळे माझ्यामध्ये खूप फायदा झाला आहे. प्रश्न की आता ॲडमिशन घ्यायची तरी कुठे. मग माझी ताई, दादा हे सुद्धा इथेच शिकले. त्यांनी मला स्कूलबद्दल सांगितलं. तर मग मी इथे ॲडमिशन घ्यायला आली. इथे सरांशी भेटले. सरांनी सर्व काही समजून सांगितलं. नंतर ॲडमिशन घेतली. इथे खूप सगळा अनुभव आला जो पुढील जीवनातही कामी येईल. पाटील, मी स्कूलची विद्यार्थिनी आहे. मी नुकतीच बोर्डची परीक्षा दिलेली आहे. मला स्कूलबद्दल सगळ्यात चांगले हे वाटते की इथे शिक्षणाबरोबर डिसिप्लिनला तेवढंच महत्त्व आहे. जे डिसिप्लिन मला 11वी-12वीतच नव्हे तर पुढं पण कामी पडेल. मला स्कूलबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट हीच वाटते. स्कूलमध्ये मिसिंग कोर्सची व्यवस्था आहे, ज्यामध्ये विद्यार्थी समजा एखाद दिवस कोणत्या कारणास्तव ॲब्सेंट राहिला तर त्याला त्या दिवशीचे लेक्चर दुसऱ्या दिवशी करायला मिळतात ऑनलाइन. मैं पार्थ खंडेलवाल क्लास 12th का स्टूडेंट. मैं 12th बोर्ड दे चुका हूँ. अभी CET की तैयारी कर रहा हूँ. तो यहाँ ई स्कूल में बहुत अच्छी CET की तैयारी करवाई जाती है. यहाँ पर तीनों भी सब्जेक्ट जैसे फिज़िक्स, केमिस्ट्री, मैथ्स, तीनों भी सब्जेक्ट के बहुत अच्छे लेक्चर होते हैं.
बहुत अच्छे से सिखाते हैं सर। प्रैक्टिस होती है रोज़, MCQ की डेली प्रैक्टिस होती है। उसके बाद टीचिंग भी बहुत अच्छी है सर की। केमिस्ट्री की एक्स्ट्रा प्रैक्टिस होती है। फिज़िक्स मैथ्स की जो DPP दी है वो बहुत ही अच्छी है, उससे एटलीस्ट तब भी 98% तक क्वेश्चन आते हैं वही DPP में से। और जो सर के गोल्डन पॉइंट है वो उसी में से आधा पेपर CET का आता है। और जो 12th बोर्ड में भी हमें इस गोल्डन पॉइंट से मदद मिली है। इससे 1 मार्क और 2 मार्क के क्वेश्चन ज़्यादातर आते हैं बोर्ड में। और सर की जो स्पेशल बुक है क्रॅश कोर्स वो CET के लिए बहुत अच्छी है। जसं आम्ही काय करतो की आम्ही बोर्ड पण शिकवतो, मी तुम्हाला हे म्हणजे लेवल सांगत आहे, बोर्ड शिकवतो, त्याच्यानंतर MST CETचा सिलेबस पण कव्हर करतो आणि सोबत ज्यांना JEE मेन्स द्यायची असेल त्याचा पण सिलेबस कव्हर करतो। आपल्या इथे आणि बाकी जे स्टुडंट बाहेरगावी जातील किंवा अजून कुठे शिकतात तर त्यांच्यामध्ये हा फरक आहे की त्यांना बोर्ड शिकवल्या जात नाही, CET शिकवल्या जात नाही, त्यांना डायरेक्ट JEE मेन्स शिकवल्या जाते किंवा JEE मेन्स प्लस ॲडव्हान्स शिकवल्या जाते। या केसमध्ये काय होते की स्टुडंट 11th क्लासमध्ये आला आणि पहिल्या 6-8 महिन्यामध्ये त्याला का समजा JEE मेन्स ॲडव्हान्स झेपलं नाही आणि त्याला ते करायचं नसेल तर त्याला खाली उतरण्याचा रस्ताच राहत नाही, म्हणजे त्याला खाली उतरताच येत नाही, कारण त्याचा ना बोर्ड झालेला राहत ना CETचा सिलेबस झाला राहत, फक्त JEE मेन्स ॲडव्हान्स झालेला असतो। पण आपण याशिवाय करतो, आपण बोर्डचा सिलेबस कव्हर करतो, एंट्रन्सचा म्हणजे CETचा लेवलचा सिलेबस कव्हर करतो आणि सोबत JEE मेन्सचा सिलेबस पण कव्हर करतो, सो दॅट की बाय चान्स समजा स्टुडंटला असं होते बऱ्याच वेळा, म्हणजे 10-20-25% स्टुडंट सोबत असं पण होते की समजा त्याला JEE मेन्स ॲडव्हान्स नाही झेपला आणि त्याला सर मला CET करायची आहे, तर त्याला कमीत कमी खाली उतरता येते आणि त्याचा सिलेबस जो आहे खूप चांगल्यारीत्या कंप्लीट होते। आणि आमचा पूर्ण फोकस जो आहे तो ऑफलाईन टीचिंगवरच आहे। आम्ही स्वतः फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स असो, आम्ही सर्व जो पार्ट आहे तो ऑफलाईनच शिकवतो, तो बोर्डचा असो CETचा असो। विचार केला फॅसिलिटीचा, तर आपण जे फॅसिलिटी देऊन राहिलो तर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, तुम्ही इथे या क्लासमध्ये थोडंसं सराउंडिंगमध्ये फिरा, सर्व गोष्टी चेक करा, तर तुमच्या लक्षात येईल का आपण ज्या फॅसिलिटी देत आहोत ह्या कोणत्याही सिटी लेवलवर, मग अमरावती असो, नागपूर असो, अकोला असो, या कोणत्याही सिटीच्या तुलनेनं आपल्या ज्या फॅसिलिटी आहे ते तुम्हाला ॲट पार दिसतील। जसं फॅसिलिटी 1 म्हणजे स्टडी रूम आहे, रीडिंग रूम, बॉईजचं सेपरेट, गर्ल्सचं सेपरेट आहे। त्याच्यानंतर स्टडी रूम जे आहे ते सकाळी 6ला चालू होते, रात्री 11 पर्यंत राहते, तसं नॉर्मली 9 पर्यंत असते, पण पॅरेंट्स घ्यायला येत असेल तर रात्री 11 पर्यंत पण राहते। त्याच्यानंतर मग दुसरं असते की एखादा स्टुडंट कोणत्याही कारणास्तव कोणत्याही बॅचेसला अब्सेंट राहिला, 2-3 दिवस कोणी आजारी असला किंवा कोणत्याही कारणास्तव अब्सेंट राहिला तर त्याला त्या दिवसचं लेक्चर जे आहे ते त्याला आमचं अँड्रॉइड ॲप आहे त्याच्यावर तो घरी किंवा इथे स्वतः येऊन पण कंप्लीट करू शकतो। त्यानंतर आमच्याकडे एक हायब्रिड क्लासरूम आहे, म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना राहते की सर आम्हाला कोट्याचे पण लेक्चर बघायचे आहे ऑनलाईन किंवा अजून इतर कोणते लेक्चर बघायचे आहे, तर आम्ही काय केलं आहे, आम्ही आमच्याच तर्फे त्यांना टॅबलेट देतो, आमचंच इंटरनेट देतो किंवा आमचा स्मार्ट बोर्ड असतो तिथे, आम्ही तिथेच त्यांना लेक्चर करायला लावतो आमच्या CCTVच्या सर्व्हिलियन्समध्ये, म्हणजे सो दॅट काय का स्टुडंट कसा अभ्यास करून आला, काय करून आला याच्यावर आमचं पूर्ण लक्ष राहते। त्याच्यानंतर आमच्याकडे एक महत्त्वाचं म्हणजे आजच्या तुम्ही युगात बघू शकता की स्टुडंटकडे अभ्यासाशिवाय डिसिप्लिन, त्याच्यानंतर त्याचा येण्या जाण्याचा टाईम, त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट, म्हणजे तुम्हाला दिसेल का स्टुडंटमध्ये आपसात कॉम्पिटिशन असते, डिसिप्लिन खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या जगात, कारण का विदाऊट डिसिप्लिन तो स्कोरिंग नाही करू शकत। आणि स्पेशली आमच्या रिझल्टच्या बाबतीत सांगायचं राहिलं तर आमचे जे रिझल्ट आहे मी तुम्हाला सांगतो का लाखो रुपये खर्च करून जे बाहेरगावी गेलेले आहेत स्टुडंट त्यांच्या कंपॅरिझनमध्ये इवन आमच्या वेबसाईटवर जा किंवा आमचे पॉम्पलेट्स पहा तर तुम्हाला दिसेल का आमच्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट ग्रामीण भागामध्ये राहून बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा खूप चांगले रिझल्ट्स लावलेले आहे। आणि महत्त्वाची गोष्ट का आमच्यापाशी जे स्टुडंट असतात ते ॲव्हरेज अबव्ह ॲव्हरेज असतात, त्याच्यामध्ये ते ॲव्हरेज आणि अबव्ह ॲव्हरेज स्टुडंट जे आहे ते खूप चांगला रिझल्ट लावतात ॲज कम्पेअर्ड टू अदर स्टुडंट, आणि हे एका वर्षाची गोष्ट नाही, हे दरवर्षीच होत असते, तर ह्या गोष्टीचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे। त्याच्यानंतर गावातल्या गावात राहून मुलांचं कसं आहे, लोकल एरियामध्ये मुलगा शिकतो,
तो कुठे जातो, कुठे येतो, त्याचे क्लासेसचे टायमिंग काय आहे, तो काय करतो काय नाही करत, याच्यावर पालक म्हणून तुमचं किंवा टीचर म्हणून आमचं प्रॉपर लक्ष राहते. तो मोबाईल वापरतो नाही वापरत या सर्व. आणि घरचं जेवण खूप महत्त्वाचं, म्हणजे बाहेरगावी सर्वात मोठा प्रॉब्लेम, सर्वात मोठा इश्यू हेल्थचा आणि जेवणाचा असतो. तर इथं घरचं जेवण भेटते, त्याला प्रॉपर सिस्टमॅटिक टाइम टेबल असतो आणि तो प्रॉपर सराउंडिंगमध्ये व्यवस्थित शिकतो. त्याचा त्याला खूप हेल्प होतो भविष्यातल्या सर्व एंट्रन्स एक्झामिनेशनचा रिझल्ट लावण्यामध्ये. याशिवाय फॅसिलिटीमध्ये मुलांना टेस्टचे मार्क जे आहे ते पॅरेंट्सला SMS आणि व्हॉट्सॲपद्वारे पण कळवण्यात येते. SMS द्वारे कळवण्यात येते तुमचा मुलगा प्रेझेंट आहे, ॲब्सेंट आहे, त्याला टेस्टमध्ये किती मार्क्स आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल मंथचा त्याचा परफॉर्मन्स कसा आहे या सर्व सुविधा. सोबतच बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम आहे, म्हणजे आपला पाल्य जो आहे तो किती वाजता कोचिंगला आला, किती वाजता गेला, तर हे पण सर्व तुम्हाला ॲपच्या नोटिफिकेशनद्वारे माहिती होऊन जाते का आपला मुलगा किती वाजता आला आणि किती वाजता गेला.